2014 ते 2019चा काळ तुम्हाला आठवत असेल तर एक आरोप व्हायचा, तो म्हणजे पंकजा मुंडेंना संपवण्यासाठी फडणवीस धनंजय मुंडेंना बळ देतात। तो आरोप किती खरा किती खोटा हे माहित नाही, पण ट्रोलिंग ताई समर्थक तेव्हा करायचे। आता सगळे एकत्र झालेले असले तरी धनंजय मुंडे हे देवाभाऊंचे खास आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी होत असते। त्यात अजितदादांचे ती खास आहेत आणि धनंजय मुंडेंसारखा प्रचंड आक्रमक आणि सभा गाजवणारा नेता दादांकडे काही अपवाद वगळता सापडणारही नाही। अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस, कायम खास राहिलेले धनंजय मुंडे सध्या कसे एकटे पडले त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। बीडच्या प्रकरणात वाल्मिक कराडांचं नाव आल्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळेल की नाही इथपर्यंत प्रश्न उपस्थित झाला होता। हे सगळं झालेलं असलं तरी वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मोठ्या धैर्याने कबूल करून धनंजय मुंडेंनी सगळं पणाला लावलं आणि मैत्रीपेक्षा काही मोठं नाही दाखवलं। त्यामुळेच वाल्मिक कराडांचं धनंजय मुंडेंच्या आयुष्यातलं स्थानही या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। फडणवीसांना जेव्हा बीडच्या घटनेवर पोलीस प्रमुखांकडून ब्रीफिंग झालं तेव्हाच हे निश्चित झालं होतं की या प्रकरणात कुणाचा तरी बळी जाणार हे निश्चित आहे, कारण हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये। यात वाल्मिक कराडांचा संबंध प्रत्येक ठिकाणी कसा ना कसा येतोय आणि त्यात बीडच्या आमदारांनी, विशेष करून सुरेश दसांनी हा विषय लावून धरलाय। बीडच्या आमदारांच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मान्य केल्या, मग एसआयटीची नियुक्ती असेल किंवा न्यायालयीन चौकशी असेल। त्यामुळे फडणवीसांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याच्या सर्व शक्यताही नागपुरात सभागृहातच फेटाळून लावल्या। फडणवीसांनी सभागृहात ज्या दिवशी एसआयटीची घोषणा केली त्या दिवशी रात्री उशिरा धनंजय मुंडे यांना नागपुरात माध्यमांनी घेरलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता। हा तणाव मंत्रिपद जाणार की राहणार याचा नव्हता, तर त्यांच्या आयुष्यात संकटमोचक अशी भूमिका निभावणाऱ्या वाल्मिक अण्णा कराड यांच्या विषयीचा होता। वाल्मिक कराडांचं धनंजय मुंडेंच्या आयुष्यातलं महत्त्व तर पुढे पाहूच, पण तुर्तास खास असलेले धनंजय मुंडे एकाकी का पडलेत हा विषय पूर्ण करू। सरपंच प्रकरणात एक एक घडामोडी घडत असताना धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले वगैरे अशा रंगवलेल्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील। मात्र या केसचा आणि त्या भेटीचा दुरान्वयही काही संबंध नव्हता। सह्याद्रीला जेव्हा धनंजय मुंडे यांची बैठक झाली तेव्हा बाजूलाच मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक सुरू होती आणि प्रोटोकॉल म्हणून एका मंत्र्याने आपल्या मुख्यमंत्र्याची भेट घेतली, एवढाच काय तो संबंध। हे झालं भेटीचं। पण वाल्मिक कराड बेपत्ता आहेत आणि ते कुठे आहेत हे धनंजय मुंडे यांना माहीत नाही, असं होणं शक्यच नाही, हे फडणवीसांनाही माहीत होतं। एकीकडे आरोपींच्या अटकेसाठी दबाव वाढतोय आणि दुसरीकडे वाल्मिक कराड स्वतः फरार, हे धनंजय मुंडे यांच्यासाठी आणि सरकारच्या प्रतिमेसाठीही नुकसानदायक होतं। परिणामी वाल्मिक कराडांना स्वतःहून शरण येण्याचा निर्णय घ्यावा लागला। वाल्मिक कराडांना ताब्यात घेतल्यानंतर फडणवीसांनी जी पहिली प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी स्पष्ट केलं की कुणी कोणाच्या कितीही जवळच असला तरी त्याला सोडणार नाही। वाल्मिक कराडांची चौकशी कशी होणार ते फडणवीसांच्या पहिल्या प्रतिक्रियेतून दिसून आलं होतं। खंडणी आणि हत्या या दोन गुन्ह्यांचा संबंध आहे काय शोधून काढण्यासाठी पोलीस प्रत्येक प्रकारची चौकशी करणार आहेत आणि त्यांना फ्री हँड देण्यात आलंय। धनंजय मुंडे समर्थक किती आरोप करत असले की सुरेश दस यांनी राजकीय द्वेषातून त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रकरण लावून धरलंय, तरी त्यात वाल्मिक कराडांना अटक झाली आहे, म्हणजे त्यांचा किमान खंडणी प्रकरणात का होईना कसा ना कसा संबंध आला असावा। पोलीस हे शोधून काढतच आहेत। मात्र फडणवीसांच्या मनात धनंजय मुंडेंविषयी या प्रकरणात कोणताही सॉफ्ट कॉर्नर राहिलेला नाहीये, हे सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय। आता राहिला प्रश्न अजितदादांचा। राष्ट्रवादीचे प्रमुख असलेले अजित पवार यांचं धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काय मत आहे ते समोर आलेलं नाहीये। मात्र राष्ट्रवादीतल्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार चौकशीतून काय समोर येतं त्याची वाट पाहतायत। अजित पवार याबाबत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही ते स्पष्ट आहे। बीडच्या आमदारांची एक महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये। ही मागणी कदाचित अजित पवार मान्य करू शकतात आणि हे पालकमंत्रीपद दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकतात, कारण बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्यामुळे हे पद दादा गटाच्या वाट्याला येणार आहे। धनंजय मुंडे गेल्या 20 दिवसांपासून रोज कोणत्या ना कोणत्या आरोपांना तोंड देत आहेत, कोणत्या ना कोणत्या घडामोडींना सामोरं जात आहेत। पण या सगळ्यात त्यांच्यासाठी वीक पॉईंट झालाय तो म्हणजे त्यांचे संकटमोचक वाल्मिक कराड स्वतः अडचणीत आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मैत्रीची स्टोरी तुम्ही ऐकली असेल। वाल्मिक कराड जेव्हा मुंडे साहेबांच्या बंगल्यावर घरकाम करायचे त्याच काळात धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले आणि पुढे हे संबंध धनंजय मुंडेंसोबत तयार झाले। धनंजय मुंडेंवर आलेलं हे पहिलं संकट नाहीये। 2019ला असंच नेमकं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच
रेणू शर्मा प्रकरण मागे लागलं आणि धनंजय मुंडे त्या काळी प्रचंड तणावातही राहिले। मात्र वाल्मिक कराड यांच्यासारखा साथीदार सोबत असल्यामुळे धनंजय मुंडेंनी या अडचणींना तोंड दिलं आणि त्यातून ते सही सलामत बाहेरही पडले। तेव्हाही अशीच मीडिया ट्रायल झाली, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मोर्चे आणि आंदोलन झाले। मात्र तेव्हा शरद पवार आणि अजित पवार दोघेही धनंजय मुंडेंच्या मागे खंबीरपणे उभा राहिले। धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र राष्ट्रवादीत असतानाही धनंजय मुंडेंचा संघर्ष सुरूच होता। मात्र जिल्ह्यातल्या राजकारणात वाल्मिक कराडांचीच एवढी ताकद होती की विरोधक धनंजय मुंडेंपासून 2 हात लांब राहायचे। सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर, या सगळ्यांना धनंजय मुंडे तर नडायचेच, मात्र त्यापेक्षा जास्त वाल्मिक कराड नडायचे। सरपंच प्रकरणाच्या निमित्ताने वाल्मिक कराड कचाट्यात सापडले, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोहोचले आणि विरोधक तुडून पडले। वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे आणि त्यांचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढू शकतो। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या भोवती कार्यकर्त्यांचा कितीही गराडा असला तरी त्यात त्यांचे वाल्मिक कराड नाहीयेत आणि त्यामुळेच गेल्या 2 दिवसांपासून धनंजय मुंडे शासकीय बंगल्यावरही नाहीयेत ना ते परळीत आहेत। जसे दिवस सरतील तसं हे चक्रव्यूह आणखी वाढत चाललंय आणि धनंजय मुंडे यांचा अभिमन्यू झालाय हे मात्र निश्चित। या प्रकरणावर, या घडामोडींवर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।